आमच्या प्रमुख मागण्या आमच्या तीन प्रमुख मागण्या होत्या. ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची, आणि नद्या नागत लागलेल्या शेतकऱ्यांना त्यांना वेगळी एक मदत द्यावी. आणि आज आमचं इथं आंदोलन होत असताना योगायोग म्हणा, या सरकारनं पाठवलेलं म्हणा, जो आमदार रोज वेगळ्या गाडीत चिंतो आज लपून आल्यासारखा आलता आमचा मोर्चा बघायला. आणि त्यांना बघितल्यानंतर आम्ही त्यांना घेराव घातला. आणि घेराव घातल्यानंतर त्याला सांगितलं की जर आमचा ओला दुष्काळ दिवाळीच्या आज झाला नाही तर आज फक्त घेराव घातलाय. आज फक्त तुमची गाडी अडवण्यात आली. ती गाडी तुमची रोजची ओळखीची नसते, ती आज अनोळखी गाडी आणलात तुम्ही. त्या गाडीचा फक्त आम्ही आज घेराव घातला शेतकऱ्यांनी. पुढच्या वेळेस ती गाडी फुटल की राहील हे आम्ही सांगू शकत नाही. शेतकरी एवढा असा तणावात आहे, रागात आहे की पुढच्या वेळेस तुमच्या कोणत्याही बीजेपीच्या आमदाराची असो, सरकारमधल्या आमदाराची गाडी फोडण्यात येईल. काय मागणी आहे शेतकऱ्यांना आज दिवाळीच्या आज लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावी. 1 लाख रुपये हेक्टरी द्यावी. 10,000, 20,000, 50,000 हे काय शेतकऱ्यांची दिवाळी होत नाही. 8,000, 8,500, 1 लाख रुपये हेक्टरी 1 लाख रुपये हेक्टरी अनुदान देऊन सरकारनं शेतकऱ्याला दिलासा द्यावा. काय होत नाही, फक्त दिलासा भेटतो शेतकऱ्यांना.